वाव, आम्हाला सगळ्यांना इथे पोह्यांचा वास पण यायला लागलाय. पण मला यांना विचारायचं आहे की तुम्हाला अनेकदा असं होत असेल की अचानक एखादा फोन येतो एखाद्या श्रोत्याचा आणि तो काहीतरी वेगळंच विचारतो जे कधी कधी अनपेक्षित असेल, असं होत असेल ना? डेफिनेटली होतं, कारण का माझ्या बाबतीत असं झालं होतं की जेव्हा मी हिंदी कार्यक्रम करत होतो, अजूनही करतो, पण त्यावेळेला असं झालं होतं की मी काहीतरी छान असा रोमॅन्टिक विषय घेतला होता आणि आमच्याकडे सिस्टम कशी आहे की आम्हाला सगळं बघावं लागतं. म्हणजे गाणी प्ले करणं, त्यानंतर स्क्रिप्ट, त्यानंतर कमर्शियल्स प्ले करणं आणि टेलिफोन जे असतात ते. आणि काय होतं की त्याच्यामध्ये स्क्रीनिंग लगेच करता येत नाही. म्हणजे आधी गाणं सुरू आहे आणि मग होल्ड वरती ठेवलं. काही काही वेळेला असं होतं की रिस्पॉन्स इतका जास्त असतो की पटकन ऑन एअर घ्यावं लागतं. तर असं झालं होतं की मी छान काहीतरी असं शायरी वगैरे म्हणतो, कविता वगैरे म्हणतो आणि तितक्यात ऑन एअर एक फोन गेला. हा, आणि तो म्हणाला की दुबई जाना है, पासपोर्ट कहाँ पे मिलेगा. मला 2 सेकंदासाठी कळेना, म्हटलं विषय काय चाललाय. मग मी त्याला म्हटलं, मला असं जाणवलं, म्हटलं हा काहीतरी चुकीचा फोन याचा लागलेला आहे किंवा याने गमतीमध्ये असं केलेलं आहे. मग ते सांभाळून घेत की आता बघा ना की ही प्रेमाची व्याख्या जी आहे तर ती समजावत यांना सुद्धा त्यांना त्यांच्या आवडीच्या व्यक्तीला भेटायचं असेल म्हणून कदाचित हा पासपोर्टचा विषय जो असेल तो त्यांनी काढलेला असेल. देव करू की त्यांना त्यांचा पासपोर्ट आणि त्यांची आवडती व्यक्ती लवकरात लवकर भेटो. आणि लगेच तो फेडर खाली घेतला. कारण का तिकडे मी सांगितलं असतं, अहो तुम्हाला काय कळतं का, हा कुठे फोन लावलाय. तर मग रसिक श्रोते म्हणणार की अरे काहीतरी मिसकम्युनिकेशन झालेलं आहे. तर अशा गमती जमती असतात. आणि कधी कधी असं होतं की आपण माणूस असल्यामुळे आपल्यालाही हसू आवरत नाही, पण ते सगळं कंट्रोल करावं लागतं. जसं मयुरेशने सांगितलं, मला माझ्या कार्यक्रमात मी विषय घेतला होता मुलांमधली वाढती हिंसा, हा विषय होता. आणि एका बाईंचा फोन आला आणि जसं मयुरेशने सांगितलं की डायरेक्ट ऑन एअर जातो फोन, तर त्यांनी मला प्रश्न विचारला, हा मग तुम्ही वारंग म्हणजे कोण, 96 कुळी की 92 कुळी. मला 2 मिनिटं कळे ना की म्हटलं माझा विषय काय आणि ह्या बाई विचारतायत काय. तर म्हटलं काय झालं, नाही माझा मुलगा लग्नाचा आहे. म्हटलं माझ्या लक्षात आलं की ह्यांनी त्यांना कदाचित अंदाज नसावा की फोन डायरेक्ट ऑन एअर जाईल आणि मग गोंधळ होऊ शकतो. मग मी त्यांना सांगितलं की म्हटलं नाही, आजचा आपला विषय वेगळा आहे, पुन्हा एकदा आपण असा कधीतरी वधूवर सूचक मंडळाचा कार्यक्रम करूया, त्यावेळेला तुमच्या मुलासह या कार्यक्रमात सहभागी व्हा. आता फोन केला त्याबद्दल धन्यवाद. आणि मग फेडर घेऊन मी एवढी वेड्यासारखी हसत होते. पण अशा गमती जमती होत असतात. नाही, मी आता हा प्रश्न विचारला कारण आपण पोह्यांवर होतो. तर तुम्हाला असं अचानक एखाद्या विषयावर बोलायला लागलं तर तुम्हाला बोलता येतं, असं तुम्ही आताच दोन कॉल्स ते त्यांनी जी गंमत सांगितली त्यावरून. तर पोहे या विषयावर तुम्ही बोलू शकाल? नो प्रॉब्लेम, काहीच हरकत नाही. चालेल. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश, तुमच्यासाठी सादर करतोय तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम, ज्याचं नाव आहे मनस्पर्शी. आजच्या कार्यक्रमात माझ्या बरोबर आहे मी रश्मी वारंग आणि एका खूप चटपटीत आणि खमंग अशा विषयावर आज आपण बोलणार आहोत गणेश, बरोबर ना? आणि आजचा विषय माहिती आहे, आता आपण इथे दडपे पोहे त्याचा आस्वाद घेतला, पण रश्मी मला असं वाटतं आपल्या जीवनात ना पोहे या शब्दाला एक वेगळंच महत्व आहे. म्हणजे आता तुझं लग्न झालेलं आहे, पण कसं आहे बघ की जेव्हा नियोजित विवाहाचा काळ येतो ना, तेव्हा कांदे पोहे ही जी टर्म आहे ना, ती त्या कांदे पोह्यांना वराला आणि वधूला नेहमीच सामोरं जावं लागतं. आणि मराठी संस्कृतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर गणेश, या कांदे पोहे या शब्दाला एक सांस्कृतिक अर्थ सुद्धा आता मिळालेला आहे. तुम्ही बाहेरच्या मंडळींना जर का सांगितलं की आज कांदे पोह्यांचा कार्यक्रम आहे तर त्यांना काही कळणार नाही, पण आपल्यासाठी मात्र या कार्यक्रमाची जी काही लज्जत आहे, गंमत आहे, ती वेगळी असते. आणि बघ ना, म्हणजे की कांदे पोहे ही संकल्पना घेऊन कांदे पोहे ह्या संकल्पनेवर आधारित आपल्याकडे चित्रपट सुद्धा आलेला आहे, सनई चौघडे, आणि तो खूप गाजला सुद्धा. तर मला असं वाटतं की आजच्या कार्यक्रमात आपण सनई चौघडेचं एक टायटल सॉन्ग लावायला काय हरकत आहे. नक्कीच. सनई चौघडे या चित्रपटातलं हे गाणं सुनिधी चौहान यांच्या स्वरात यानंतर आपण ऐकणार आहात FM रेनबोवर. ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झ वर. आपल्यासोबत मी रश्मी वारंग आणि माझ्या सोबत आहे गणेश. वाव, बाप रे. पण खरंच म्हणजे याला समय सूचकतेपेक्षा सुद्धा म्हणजे नाही, समय सूचकतेचा स्क्वेअर, समय सूचकतेचा वर्ग झाला हा. खरंच म्हणजे अफलातून. पण असं कधी होतं की एखादा विषय आहे आणि तुम्ही ब्लँक होता, असं झालंय कधी? असं तुला एक खूप म्हणजे असा वेगळा अनुभव आहे की आपण एका वेगळ्या मूड मध्ये कार्यक्रम करत असतो आणि अचानक एक वेगळाच डिस्करेज करणारा फोन येऊ शकतो. तर दैव विषयावर आधारित मी कार्यक्रम करत होतो 6:05 जीवनगाणीमध्ये, आणि 6:20 साधारण एका काकांचा फोन आला आणि ते असं म्हणाले की तुम्ही दैव विषयावरती कार्यक्रम करताय ना, तर मी रेडिओ बंद करून टाकला, तुम्ही सगळी रडकीच गाणी लावणार. आता मी एका वेगळ्या मूड मध्ये आहे आणि अचानकपणे त्यांनी सांगितलं मी रेडिओ बंद करून टाकलाय. म्हणजे थोडासा आपला आत्मविश्वास ढासळला जाऊ शकतो. पण मी डोकं शांत ठेवलं आणि मी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली की नमस्कार दोस्तांनो, आत्ताच आपल्याला एका काकांचा फोन आला होता
आणि त्यांनी असं सांगितलं की त्यांनी रेडिओ बंद केलाय. पण मला एक सांगावंसं वाटतं की दैव विषयावरची आज जो आपण गाणी लावलेली आहेत, पहिलं गाणं होतं प्रेमा काय देऊ तुला भाग्य दिले तुम्हाला, दुसरं गाणं होतं भाग्य उजळले तुझे चरण पाहिले माणिकबाईंच्या स्वरातलं, तिसरं गाणं होतं देवा दया तुझी ही शुद्ध दैव लीला लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला, आणि चौथं गाणं होतं दिस आला भाग्याचा दिसला देव मला. आणि ही चारही गाणी आनंदाची होती. आणि जरी एखादं करुण रसातलं गाणं असलं तरी आपल्या मराठी भाषेतला तो एक पैलू आहे, त्यामुळे ऐकायला काय हरकत आहे. तर असं मी ते जोडून घेतलं. म्हणजे मला खरं तर टेन्शन आलं होतं, पण ही 4 गाण्यांची लिंक देऊन की आतापर्यंत कोणती गाणी ऐकवली ते सुद्धा सांगितलं गेलं. आणि मग नंतर लोकांचे फोन आले की अरे असं कसं लोक म्हणतात वगैरे, पण व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, तुम्हाला खूप शांतपणे तो कार्यक्रम सादर करावा लागतो. पण म्हणजे सुदैवाने तेव्हा तू 4 जी पहिली गाणी लावली होतीस ती सगळी चेअरफुल होती का? पण हे तुम्ही ठरवलेलं असतं की 2 जर सॅड मूडची गाणी असतील तर 3 गाणी कदाचित चेअरफुल असायची, याचं काही तुमचं गणित असतं? असं काही गणित नाहीये. जो विषय आपण घेतो ना तर त्या गाण्यांचा तुम्हाला सिक्वेन्स साधारण ठरवावा लागतो. मग कसं असतं, सगळीच मी लागोपाठ 4 गाणी नवीन ऐकवली तर मग सिनियर सिटीजन्स म्हणू शकतात की आम्हाला जुनं गाणं ऐकायचं, त्यामुळे 2 गाणी जुनी मग एखादं नवीन, मग ते मिक्सिंग तुम्हाला करता आलं पाहिजे. ते जर कॉम्बिनेशन जमलं ना तर मस्तच. म्हणजे आणि त्यातही सतत मेल व्हॉइस गेला किंवा सतत फिमेल व्हॉइस गेला तरी मोनोटोनच होतं. तर त्यामुळे मग आम्ही जर एखादं लताबाईंचं गाणं ऐकलं, मग सुरेश वाडकर आहेत, मग पुन्हा वैशाली सामंत आहेत, स्वप्नील बांदोडकर आहेत, मग पुन्हा आपण जयवंत कुलकर्णींकडे गेलो, असं कॉम्बिनेशन. कारण एकतर मुळात आमचा कार्यक्रम हा DTH मुळे महाराष्ट्रभर जातो, तर त्यामुळे आम्हाला ग्रामीण भागातली लोकही ऐकत असतात, त्यांनाही आनंद मिलिंद शिंदे ऐकायचे असतात, त्यांनाही निवृत्ती पवारांना ऐकायचं असतं. त्यामुळे सदांकदा आम्हाला ते एक भान ठेवावं लागतं की आपल्याला सगळ्या थरातल्या लोकांना आवडतील अशी गाणी वाजवायची. आणि याच्यामध्ये दुसरी गोष्ट काय अमृता, की बेसिकली ना बऱ्याच लोकांना असं वाटतं की आरजे म्हणजे सतत बडबड करणं. नाही, आरजे जो आहे ना हा रसिक श्रोते आणि गाणी यांच्यामधला एक दुवा आहे. नाहीतर मग गाणी जर ऐकायची होती तर आपल्याला आयपॉड वरती किंवा मग टेप रेकॉर्डर वरती आपल्याला ऐकता येतात. मग आरजे कशाला पाहिजे, तर त्या 2 गाण्यांना लिंकअप करणं, त्यातल्या काही गमती जमती ज्या आहेत त्या सांगणं. पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी 8 मिनिटं एअरवरती बोललो म्हणजे मी एक पॉप्युलर आरजे आहे का? नाही, थोडं बोला, क्रिस्पी बोला, चुरचुरीत बोला, पण टू द पॉइंट बोला. आणि मग कारण का शेवटी लोकांना कसं होतं माहितीये का, 1 तास ती माझी बडबड नाही ऐकू शकणार. त्यासाठी त्यांना गाणी जी असतात ना तर एक रिलीफ फॅक्टर असतो, म्हणजे त्यांची दुःख विसरायला ती मदत करत असतात. तर त्यावेळेला वेगवेगळ्या मूडची गाणी जी आहेत, मग आता मी काय करतो की एखादा माझा कार्यक्रम असेल तर मी पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये भक्ती संगीत जे आहे, कारण का सगळ्या स्तरातल्या लोकांना मला त्याच्यामध्ये सामावून घ्यायचं असतं, त्यांना सांभाळून घ्यायचं असतं. आणि मी नेहमी सांगतो ना की आमच्यामुळे काही रेडिओ नाही, रेडिओमुळे आम्ही आहोत. तर हा एक कॉन्सेप्ट जो आहे ना, म्हणजे ज्यांना कोणाला या क्षेत्रामध्ये यायचं असेल त्यांनी हा कॉन्सेप्ट नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. अगदी. रश्मी, मयुरेश आणि गणेश, तुमच्या तिघांची आणखी खूप गप्पा मारायच्या आहेत आणि खूप गमतीदार किस्से आपल्याला ऐकायचे आहेत. मात्र 9 वाजता आहेत आणि वेळ झाली आहे आज या आपल्या बुलेटिनची. आज कोणकोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत, तुमच्या आजूबाजूला असं काय आहे जे तुम्ही अजिबात मिस करायला नको, हे आपण जाणून घेणार आहोत आज मध्ये. पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक.